वर्तमानपत्र संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. आज काय वाटत आषाढी एकादशी निमित्त आपले संघटनेचे अध्यक्ष त्यांचे भाऊ लक्ष्मण ढेपले यांनी आज सर्व वारकऱ्यांसाठी सकाळी 4 वाजेपासून आणि आतापर्यंत सुद्धा चालू आहे. त्यांनी चहाची इतकी उत्तम सोय ठेवली की आतापर्यंत इकडे कोणी ठेवलेली नाही आणि चहा इतका जोरात आहे की कुठंच चहा नाही अशी इतकं त्यांनी वारकऱ्याची सेवा केलेली आहे. आणि त्यामुळं आम्ही तर म्हणतो खूपच त्याला किती धन्यवाद दिले ते कमीच पडतील संघटना आणि वारकऱ्यातर्फे. किती वर्षापासून सेवा चालू होती? किती वर्षापासून आमची सेवा म्हणजे 4-5 वर्षापासून वर्तमान संघटना ही कार्यरत आहेत आणि त्या कार्यरतमध्ये अशी वार आपले विक्रेत्यांतर्फे कोणती संघटना अशी दिंडी काढत नाहीत. पण आमची एक संघटना अशी आहे की सर्वात संस्कार घडावा आणि चांगल्या मार्गाने विक्रेते चालावे, प्रेस व्यवस्थापन चालावं यासाठी आम्ही दिंडीची जे नियोजन केलेलं आहे ते एकदम इतकं उत्तम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आजपर्यंत इतिहासात सर्व प्रेस व्यवस्थापनाचे पदाधिकारी किंवा मोठे अधिकारी हे कधीही दिंडीला आलेले नाहीत. पण श्रमिक वर्तमानपत्र संघटनेने जे कार्य केलं सगळं प्रेस व्यवस्थापनाचे सर्व पदाधिकारी या दिंडीला हजर होते आणि पंढरपूरपर्यंत चालत आलेले आहेत शिवाजीनगरपासून. प्राध्यापक शिवाजी ढेपले, श्रमिक वर्तमानपत्र विक्रेता संघटना, महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगर. काय सांगणार आजची सेवाबद्दल? आजची त्याबद्दल आज जे विक्रेत्यांमध्ये जे प्रेरणा मिळायला पाहिजे, जो विक्रेता रात्रंदिवस म्हणजे 365 दिवस कुठलीही सुट्टी न घेता अविरतपणे जो काम करतोय त्या माणसाची आज जर कोणी किंमत करत असेल तर ते आपण सर्वजण आहेत. कारण की हा आवाज तुम्ही सोशल मीडियातर्फे आमचाही उंचवता आणि तुमचाही उंचवतात. त्यामुळे मला आमच्या विक्रेत्या बांधवांना आणि प्रेस व्यवस्थापनांना हेच सांगायचं की आज जसा प्रतिसाद दिला सर्व प्रेस व्यवस्थापनाने विक्रेत्यांच्या दिंडीसाठी आणि पांडुरंगाला नतमस्तक होण्यासाठी जी कृतीभक्तीतून जनजागृती केली. मी आतापर्यंत कुठली अशी प्रेस बघितली नव्हती की ती सर्व प्रेस एका मंचावर आणि एका ठिकाणी येतील. तर असं एकमेव जे महाराष्ट्रातून जे घडलं असेल ते आज आपल्या संभाजीनगरमध्ये घडलं आहे. कुठलाही प्रेस व्यवस्थापनाने असं कुठलंही काही म्हटलं नाही की आम्ही हे विक्रेत्यांनी जी वारी काढली त्या वारीसाठी आम्ही कोणी येणार नाही म्हणून. आम्हाला नुसतं शब्द टाकायचीच गरज पडली तेव्हा सर्व नुसतं व्यवस्थापनच नाही तर तळागाळातला जो विक्रेता होता जो 1 पैशासाठी काम करतो आज जो आज रात्रंदिवस अविरतपणे जशी सेवा करतोय. आपण बघत आहोत 75 वर्षापासून जो विक्रेता आपण त्याला सबोधो केसरी पेपरपासून जो लोकांमध्ये जनजागृती करत आहेत आजपर्यंत, तर ती जनजागृती आजही त्या स्थितीत आहेत. आमचं फक्त एकच चालू आहे, आम्ही कल्याणकारी मंडळासाठी आमचे माननीय मंत्री साहेबांनी आमचं जे कल्याणकारी मंडळाला मंजुरी दिलीत पण ती अजून अस्तित्वात आली नाही. त्यासाठी मी एक म्हणन की कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी करून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला तर हीच माझी भगवंताचरणी प्रार्थना राहील. आणि आमचे बंधू त्यांनी एका शब्दावरच आमच्यात म्हणले की बा तुम्ही पहिल्या वेळेस म्हणजे तुमची जी संघटना जेव्हापासून स्थापन झाली तेव्हापासून तुम्ही हे जे काम करत आहेत भगवंतासाठी निस्वार्थपणे, त्यांनी एक शब्द दिला की बा मी असं हे करू का. तर त्यांनी सहज म्हणलं हो म्हणले ते. म्हणलं बाबा भगवंताच्यांनी आमच्या विक्रेत्यांनाही आणि जे येणारे जाणारे भाविक आहे माऊलिक आहे त्यांना सगळ्यांना भावनात्मक जे येणारे जाणारे जे थकून भागून जे ज्येष्ठ असून लहान थोर सगळे त्यांना एक ऊर्जा मिळावी त्यासाठी त्यांनी कृष्णाच्या ही 30 वर्षापासून त्यांची चालू आहेत. आणि त्यांनी हा संकल्प केला की त्यांच्या घरातून 3 वर्षापासून आज 50 वर्षापर्यंत सगळे व्यक्ती आज इथं सर्व स्वतःहून आपल्या भक्तिभावाने जे काम करत आहेत त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो. आणि आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत वाघसाहेब यांनी उत्स्फूर्तपणे मला जे साथ दिला दिंडी काढण्यासाठी आज हे फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे म्हणावं किंवा तुमच्या सगळ्यांच्या भावनांमुळे म्हणा हे एक भगवंताच्या प्रार्थना आहे. कृष्णाचा हा पावडर जे आपले पॅकेजिंग होतं आहे आणि आज आषाढी एकादशी प्रति पंढरपूर येथे आज आपण आहोत. आणि आज आम्ही एक निर्णय घेतला छोटासा की सगळे वारकरी सकाळपासून रात्रीपासून निघतात तर त्यांना कुठंतरी थोडासा विसावा मिळावा आणि त्या विसाव्यात आम्ही चहा आणि थोडंसं फराळ ते ठेवलं आहे. आणि आम्ही सकाळी 4 वाजेपासून तर 9-9:30ला आमचा कार्यक्रम सुरू झाला. अजूनही आम्ही तेवढ्याच गतीनं
आमचे छोटे लहान नातू मुलं हे सगळे बंधू हे विक्रेते वर्तमानपत्र विक्रेते वगैरे हे सगळे संघटनेचे हे आपल्याकडे आलेत. बरेच जणांनी बाईट पण घेतलीत आणि खालचा लोकांचा उत्साह आणि चहाबद्दलची जी क्वालिटी याच्याबद्दल लोक आम्हाला जे सांगताय की खरंच तुमचा चहा उत्कृष्ट आहे आणि तोंडावर सांगतात आम्हाला की नाही चहा खूप छान आहे. आणि नॅचरल चहा आम्ही यांना देण्याचा प्रयत्न केला आणि भगवंताला की आपण हे मागूया की असाच छान प्रतिसाद मिळो, पाऊस व्यवस्थित राहो आणि सगळ्यांची मनोकामना पूर्ण हो ही मी हे करतो आणि